ॲक्च्युली ना परवा मंडेला क्विज कॉम्पिटिशन आहे कॉलेजमध्ये. मला जरा तरी बरं परफॉर्म करावं लागेल, नाही तर माझी इज्जत जाईल, माझं नाव खराब होईल आणि बहुतेक मला कॉलेजमधनं काढून टाकतील. फिल्म आहे का? सीता नाही तर गीता चालेल, राम नाही तर श्याम फाईट करतो. आयडेंटिकल ट्विन्सचा सॉलिड झोल असणारा सिनेमा फोटोकॉपी आता रिलीज झालाय, पण अजूनही याबद्दलची चर्चा काही थांबली नाहीये. म्हणूनच आम्ही चर्चा करायला म्हणजे गप्पा, फिल्मी गप्पा मारायला या टीमला भेटलो. सिनेमा रिलीज झालाय आणि यांच्याकडे बोलण्यासारखं बरंच काही आहे. फिल्म पाहिली तर आफ्टर पर्णचेतन अंशुमन माझा फेवरेट आहे त्याच्यातला. आणि तो असा ना आपल्याला एक फ्रेंड असतो ना, जो असा आपल्याला धर्तीवर ठेवतो बरोबर, आणि तुम्हाला सपोर्ट हवा असतो तर त्याचा खांदा असतो. आणि आता फिल्म रिलीज झाली आणि ओव्हरऑल सगळीकडनं अंशुमनला केटरिंगच्या ऑर्डर्स येत आहेत. आणि तो बोलतोय आमची कुठेही शाखा नाही. आमची कुठेही शाखा नाही, पण खूप छान रिस्पॉन्स मिळतोय फोटोकॉपीला. आणि एस्पेशली ट्विन्सकडनं आम्हाला अनेक मेसेजेस येत आहेत. परवा मी रेडिओ मिर्चीवर सुद्धा दोघींची बोलले तर ते म्हणले की आम्हाला हे खूप रिलेटेबल वाटतं आहे, आम्ही सेम अशाच होत. आणि मी परवा खुशबू आणि ऐश्वर्या नावाच्या 2 मुलींची बोलले तर खुशबू म्हणली मी मधू आहे ती मला आहे, असं ते एकमेकींना कोण कोण आहे हे ठरवत आहेत. आणि त्यामुळे खूप चांगलं वाटतंय की ते खूप चांगला रिस्पॉन्स देत आहेत की आम्ही अशाच आहोत आणि आम्ही अशाच भांडतो आणि असंच आमच्यात डिफरन्सेस आहेत आणि आम्ही अशाच एकमेकींबरोबर चांगलंही कधी कधी वागतो. तर ते खूप छान. समीर नाहीये, समीर नाहीये बाकी काय. समीर आता तुला मला काय मी मुलींचे पुण्यात तो बाहेर नाही पडू शकत आहे घराच्या. खोटं आहे, घराबाहेर आता दगडफेकच होणार आहे. चेतन कुठे आहे, चेतन कुठे आहे? जसं फिल्म मध्ये तुम्ही पाहिलं असेल मी तसा साधा सिंपल, खऱ्या आयुष्यात पण तसंच आहे. त्याचा मुद्दा असतो म्हणतो ना सिनेमात, मी आहे परफेक्ट, मी काय करू. हा चेतनचा आयुष्यभर झोन आहे की मी आहे परफेक्ट, मी काय करू. पडतात मुली मला मागे, मी काय करू. आणि अनेक लोकांचं असं पण आहे की आमचा असे मुलींचे असे काही मित्र असतात ज्यांच्यावर त्यांचं प्रेम होत नाही किंवा त्यांचं लग्न काही त्यांच्याशी होत नाही, पण ते असे जवळचे मित्र असतात. तर लोकांना ते खूप रिलेट होणार आहे देवाशिषचं पात्र. कारण काय असं प्रत्येक माझ्याही आयुष्यात असे अनेक मित्र आहेत ज्यांच्याबरोबर असं लव्ह ट्रॅक असं काही होऊ शकत नाही, पण ते खूप जवळचे छान मित्र असतात ज्यांच्याबरोबर शेअर करावं असं वाटतं आणि ते खूप असे असतात आपल्यासोबत. काम करताना हे पण असं होतं की एक मुलगा मुलगी हे मित्र मैत्रीण आहेत, त्याच्या पलीकडे असं काही प्रेम हा फॅक्टर नाही. तर तसं आम्हाला काम करताना फार जास्त मजा आली, कारण की खूप ती नाजूक लाईन होती की तुम्ही मित्र मैत्रिणी आहात आणि त्याहून तुमची खूप चांगली गहिरी मैत्री आहे, एकमेकांना समजून घेणारी ती मैत्री आहे. तर ते प्ले करणं हे मला तरी फार ते प्ले करताना मजा. याच गप्पांमध्ये पर्णने आम्हाला मधू आणि माला मधला सॉलिड डिफरन्स सांगितला विथ परफॉर्मन्स. मधू आणि मालातला बेसिक फरक आहे की मधू प्रेम म्हणजे काय ह्याचा ती शोध घेते आहे आणि मालाला क्लिअर आयडिया आहे तिच्या डोक्यात. तिला नक्की माहिती आहे की प्रेम म्हणजे काय आणि आपल्याला कुठल्या प्रकारच्या मुलावर प्रेम करायचं आहे आणि आपल्याला आतून काय वाटतं याच्याविषयी मालाला खूप क्लॅरिटी आहे. आणि मधू ही जास्ती बेफिकर मुलगी आहे, तशी माला नाही आहे. ती जास्ती समजूतदार आहे, थोडा जास्ती विचार करते आणि त्यामुळेच ती रेबेल नाही आहे जी मधू आहे. असा त्यांच्यातला बेसिक फरक आहे. आणि अजून एक फरक त्यांच्यातला असा आहे की आता सपोज मधू आणि माला खूप छान सिनरी बघायला गेल्या आणि छान दिसतंय, त्यांना हिरवळ दिसते, पाणी दिसतंय, तर माला तिकडे गेल्यावर कविता म्हणायला लागेल की सहज सोपे या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे, किती छान वाटतंय मला. आणि मोठा श्वास घेईल मला. आणि मधू अशी असेल की किती क्लॉस्ट्रोफोबिक वाटते इकडे, लवकर आपल्याकडे स्पोर्ट्स कार आहे, आपण इथे काय करतोय, आपण लवकर जाऊयात मॉलमध्ये जाऊयात, मजा करूयात आणि इथे मला खूप क्लॉस्ट्रोफोबिक वाटतंय, अशी मधू आहे. आता जरा आपल्या हँडसम हंककडे वळूया. पहिलाच सिनेमा तुझा, भरपूर स्वप्न असतील ना, पण त्यातलं तुला काय काय करायला नाही मिळालं? नाही, पण तसं काहीच मला असं अरे काही नाही, मी असले समोर तरी काही फरक पडत नाही. नाही असं काही नाही, जेन्युइनली असं काही नाही. प्रॉबेबली आता नेक्स्ट रोमॅन्टिक फिल्म केली तर मग छान एक असा इंटिमेट सीन वगैरे करून असं. म्हणजे इंटिमेट सीन करायला मिळाला नाही असं तुझं म्हणणं? नाही, असं माझ्या पहिल्या फिल्म मध्ये काहीच एक्सपेक्टेशन नव्हतं, काहीच एक्सपेक्टेशन.
हो काय मग पाहिजे आणि आणखीन काय हो तुला? दोन हिरोईन एक सवय. नाही पण पहिल्या फिल्म मध्ये शिकलो ना, आता पुढच्या फिल्म मध्ये मी म्हणजे कॅमेरा अँगल पासून मला माहिती आहे, सो कुठला ओठ आणि कसं काय होईल ते सगळं मला एडिट आमच्या फिल्म मध्ये एकच किस सीन नाही आहे. यू फिल्म आहे, यू सर्टिफिकेटची फिल्म आहे. आता तुम्ही विचारलं तो लेलो. नाही पण जेन्युअनली फर्स्ट फिल्म मध्ये असं काही माझं एक्सपेक्टेशन नव्हतं आणि पुढे पण काही नसेल. या सर्व गप्पांमध्ये अंशुमन जोशीही आमच्या सोबत होता. कोण काय, अहो शाळामधला जोशी आठवला ना, त्याचीही सिनेमात चांगली भूमिका आहे आणि प्रोटीन शेक वाली थिअरी सुद्धा. प्रोटीन शेक टाईपची साधारणपणे थिअरी अशी आहे की प्रोटीन शेक टाईप असलेली जी काही मुलं असतात त्यांच्याकडे मुळात आधीच आयफोन 6-7 वगैरे असतो, काही जमलं छान मोठी गाडी. अरे तुझ्याविषयी नाही चाललंय पर्सनली हा, तर असे फोन बिन असतो, मोठी गाडी असते, त्यामुळे मुळात ते जेव्हा गाडीतनं उतरतात तेव्हा अरे यार हा पोरगा, त्यात परत बॉडी प्रोटीन शेक वगैरे असल्यामुळे तर हा जरा आहे बरं का वगैरे. तर मग तो येतो आपल्याकडे आला, तो कॉफीला विचारतो. बरं तो असं कुठेतरी अमृतुल्यला वगैरे कॉफी पाजत नाही, तो व्यवस्थित सीसीडी बरिस्ता अशी कॉफी पाजत नाही. हा म्हणजे जिथे बसून मुळात मुलीला कॉफी आली, मग केक आला, मग कुकीज आल्या वगैरे हा झोन असतो. सो अर्धी मुलगी पटलेलीच असते. तर मग त्याच्यानंतर मग तो हळूहळू बोलत जातो, मग ती अशी अरे यार हा वगैरे. तर मग ते हळूहळू नॉटी होतात. सो त्यांचा जो प्रवास आहे तो कॉफीपासून ते थोडक्यात यांनी माझ्या कॅरेक्टरची धज्जिया उडवली आता. ह्या चेतन चिटणीस बद्दल काही चाललेलं नाही. ह्या सगळ्या समीर विषयी चालला नाही. समीर पण खूप चांगला मुलगा, हा जनरल कॅटेगरी विषयी. बरं आम्ही ऐकलंय चेतन लयच टॅलेंटेड आहे, सिनेमात भारी कविता वगैरे करतो. मग आता ही एक कविता होऊन जाऊ दे. विषय झेरॉक्स मशीन. तुझ्या प्रेमात मी गुंतलो, तू गुंतलीस दोनदा. वा 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 वा. तुझ्या प्रेमात मी गुंतलो, तू गुंतलीस दोनदा. वा वा दोनदा. वा वा वा. दुप्पट प्रेम घेऊन मी तुझ्या आयुष्यात कायम असीन, कारण तू आहेस माझी झेरॉक्स मशीन. थँक्यू. वा वा, पोरगा सॉलिडच टॅलेंटेड आहे. पण याच टॅलेंटेड पोरांनी त्यांची गोड गोड प्रोड्युसर नेहा राजपालला म्हणे थोडा त्रास सुद्धा दिलाय. नाही पण मला मी तर सेटवर हार्डली होते, 7 दिवस होते, 30 दिवसांपैकी. हा म्हणजे मला एक आठवतं, सेटवर कोणी त्रास दिल्याच्या ऐवजी की फिल्म शूट झाल्यानंतर प्रमोशन्सला बोलवण्याचं जे काम आहे ते त्यांनी मला थोडा त्रास दिलेला तेव्हा, कारण त्यांचं शेड्यूल खूप स्ट्रॉंग लागलेलं आणि आमची अजून रिलीज डेट फिक्स झाली नव्हती. त्यामुळे असं होतं की डामाडोल होतं की कधी मॅम कधी रिलीज आम्ही आता यायचं का प्रमोशनला. म्हटलं नाही, आपल्याला सस्टेन्ड प्रमोशन करायचंय, त्यामुळे तुम्ही थोडा वेळ काढला पाहिजे. हा तर कुठेतरी वेस्ट बेंगॉलला वगैरे शूटिंग करत हो, मी कलकत्ताला जिंकलेले मी तेव्हा आणि आमचे 2 मोठे इव्हेंट्स ते राहून गेलेले. पण ठीक आहे, आलेच वेल. असो, हे चालायचंच. मुलं मोठी होत आहेत आता. पण तुमचा सिनेमा मस्त आहे. प्रेक्षकांनाही आमचं एकच सांगणं आहे की ही फोटोकॉपी तुम्ही नक्की बघा, प्रेमात पडाल.